अशा या निसर्ग संपन्न तारकर्लीला जायचं कसं? मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस अथवा कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसहून कोकण रेल्वे मार्गे आपण जर आलात तर आपल्याला कुडाळ या स्थानकावर उतरावं लागतं. मुंबई ते कुडाळ हे अंतर साधारणतः 550 किलोमीटर इतकं आहे. मुंबई CST अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पहाटे 5:10 सुटणारी जनशताब्दी एक्सप्रेस साधारणतः 9 तासात म्हणजेच दुपारी 2 वाजता कुडाळला पोहोचते. CSTहून पहाटे 6:55 सुटणारी मांडवी एक्सप्रेस 10:30 तासांनी म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजता. लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला येथून सकाळी 11:40 सुटणारी नेत्रावती एक्सप्रेस 10.15 तासांचा प्रवास करीत रात्री 10 वाजता. कुर्ल्याहूनच दुपारी 3:20 सुटणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस साधारणतः 9.5 तासांनी म्हणजेच पहाटे 1 वाजता. तर CSTहून रात्री 11:05 सुटणारी कोकण कन्या एक्सप्रेस 10.15 तासांनी म्हणजे सकाळी 9:15 वाजता कुडाळला पोहोचते. कुडाळहून एखादी रिक्षा करायची आणि आम्हाला सीव्ह्यू रिसॉर्ट तारकर्लीला जायचंय इतकंच सांगायचं. हा प्रवास आहे साधारणपणे 35 किलोमीटरचा. कणकवली ते तारकर्ली हे अंतर आहे सुमारे 50 किलोमीटर. कोल्हापूरहून तारकर्ली साधारणतः 160 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर पुण्याहून येथे येण्यासाठी 450 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. विमानमार्गे आला तर गोव्याहून आपल्याला इथपर्यंत प्रवास करावा लागतो. गोवा ते तारकर्ली हे अंतर साधारण 150 किलोमीटर इतकं आहे. ST किंवा काही खासगी बसेसने जर आपण तारकर्लीला यायचं ठरवलं तर मालवणपर्यंत आज अनेक गाड्या उपलब्ध आहेत. परेल ते मालवण पारिजात आणि बोरिवली ते मालवण जगदंबा, गिरोबा आणि गणेश कृपा यासारख्या खासगी आरामदायी बसेसची सेवा उत्तम आहे. मुंबईहून सुटलेली खासगी बस जर गोव्याकडे जाणारी असेल तर आपण कसाल येथे उतरावं. कसालहून ST न आलात तर मालवणला उतरायचं. रिक्षा थेट तारकर्लीला पोहोचते. ST न मालवणला पोहोचलात की पुढे देवबाग पर्यंतच्या बसनं किंवा एखादी रिक्षा करून 15 ते 20 मिनिटांनी आपण तारकर्लीला प्रवेश करतो. मालवण पासून तारकर्लीच्या या प्रवासात तारकर्ली जवळ येताच जवळच असलेल्या साई मंदिरापासून जो रस्ता जातो तो थेट तुम्हाला तुमच्या इच्छित रिसॉर्ट पर्यंत म्हणजेच सी व्ह्यू रिसॉर्ट पर्यंत घेऊन येईल.
सूर्योदयाचे प्रभात रंग नजरेत साठवून ठेवायला हवेत। तारकर्ली बंदरावरून सूर्योदय पाहताना मन प्रसन्न होऊन जातं। या निसर्ग चित्रात विविध पक्षी आपल्या अस्तित्वानं आणि किलबिलाटानं अधिक रंग भरतात। तारकर्ली हे गाव समुद्र आणि नदी यांच्या मध्ये असल्यानं निसर्गाची अनेक रूपं आपल्याला इथं पाहता येतात। एखाद्या उंच ठिकाणी जाऊन विस्तीर्ण अशा नदीवरून नजर फिरवताच सुरूच्या वनातून डोकावणारा विशाल समुद्रही आपल्या दृष्टीस पडतो। प्रभात समयी सूर्योदयाच्या दृश्यानं मन प्रसन्न होतं। त्याप्रमाणेच देवदर्शनानंही मन प्रसन्न आणि शांत होतं। तारकर्लीवर निसर्गानं विविध रंगांची उधळण केली आहे। विशाल सागरानं आपल्या लेकरांच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहिली आहे। आज बदलत्या युगात अनेक उद्योगधंदे निर्माण झाले, पर्यटन व्यवसाय वाढीस लागला। डॉल्फिन मासे पाहण्यासाठी सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला डॉल्फिन पॉइंटवर पोहोचायला हवं। इथूनच तारकर्ली विषयी तसेच दुपारपर्यंत आपल्याला काय काय पाहायचंय याची माहिती घेत आपला बॅक वॉटरचा प्रवास सुरू होतो। तारकर्ली इथे सुंदर बॅक वॉटर्स आहे। या बॅक वॉटर्समध्ये अनेक नयनमनोहर ठिकाणं आहेत। त्याची मजा घेण्याकरिता तारकर्ली बीच पासून आणि सी व्ह्यू रिसॉर्ट पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर बोटिंगची व्यवस्था आहे। बुकिंग करायचं आणि बॅक वॉटर्स करिता प्रवासाला निघायचं। या हाऊस बोटी तारकर्लीच्या वैशिष्ट्यांमध्ये अधिकच भर घालतात। तारकर्ली हे नाव कसं पडलं ठाऊक आहे? तार म्हणजे लहान बोट आणि या बोटीनं कर्ली गावापर्यंत प्रवास करावा लागत होता। तेव्हापासूनच या गावाला नाव पडलं तारकर्ली। आता आपण आलो आहोत संगम पॉइंट जवळ। निसर्गाचे रंग अनेक, निसर्गाची रूप आणि छटाही अनेक आणि निसर्गाचे आकारही लक्षवेधी। पहा हा समोरचा डोंगर झाडाझुडपांच्या सानिध्यात भासतोय की नाही एखाद्या मगरीसारखा, आणि म्हणूनच याला म्हटलं जातं क्रोकोडाईल पॉइंट। इकडच्या डॉल्फिन पॉइंट जवळ आपण आलो आहोत, त्यामुळे जराही आवाज करू नका, कारण जराशाही आवाजाने हे डॉल्फिन मासे दिसेनासे होतात। समुद्राच्या मधोमध आल्यावर दुर्मिळ असे डॉल्फिन मासे मोठ्या संख्येने पाण्यातून उंच उंच उड्या मारताना इथे पाहायला मिळतात। इथे इतकी शांतता असते की डॉल्फिन माशांच्या श्वासाचाही आवाज आपण ऐकू शकतो। इथून पुढे आता आम्ही निघालो आहोत खोल समुद्रात दिमाखात उभा असलेला दीपस्तंभ पाहायला। अरबी समुद्रामधून ये जा करणाऱ्या मोठ्या बोटींना खोल समुद्रामध्ये मार्गदर्शन करणारा हा दीपस्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतो। इथे लहान बोटींमध्ये तासनतास बसून फिशिंग करण्यासाठी विदेशी पर्यटक ही जागा निवडतात।
हे ठिकाण आहे निवती भोगवे. शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराच्या स्वप्नपूर्तीसाठी या जागेची निवड केली होती. शहरी जीवनातली धावपळ नाही, वाहनांचा गोंगाट नाही, निर्मनुष्य असा हा परिसर. कोकणातल्या निवती भोगवे गावचा परिसर. पाठीमागे प्रकाश परावर्तित करणारे मोठाले खडक, निसर्गरम्य असं हे ठिकाण. बोटीनं इथे यायचं, क्षणभर विश्रांती घ्यायची आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघायचं. सिगल पक्षी या किनाऱ्यावर जसे बसलेले असतात त्यापेक्षा आकाशात उडताना अधिक चांगले वाटतात. चला तर त्याचाही आनंद लुटूया. आता आपण निघालो आहोत सुनामी आयलंडकडे. सुनामी आयलंड हे पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण. सुनामी आयलंडवरील हे सारे चित्ताकर्षक खेळ, सारे खेळ धाडसाचे खेळ आहेत. पण त्यासाठी आपल्या मदतीला जी टीम तयार असते त्यांची तयारी नेमकी कितपत असते किंवा आलेल्या पर्यटकांना किती सुरक्षितता ते प्रदान करू शकतात
हे आपण जाणून घेऊया शिवाजी केळुसकरांकडून. ज्यांना भीती नसेल त्यांना डीप पाण्यात सोडतो, पण त्यासाठी आमच्याकडे लाईफ जॅकेट आणि लाईफ गार्ड उपलब्ध आहे. आम्ही इथे 25 माणसं पर्यटकांच्या सेवेसाठी हजर आहोत. वॉटर स्कूटर, बनाना, बंपर राईड, जेस्की राईड आणि इतर काही आमचे स्पोर्ट त्यांना उपलब्ध करून देतो. नेमकी सुरुवात कधीपासून झाली? 2004मध्ये अचानक जेव्हा सुनामी आली, एक 15 ते 20 मिनटात हे आयलंड पुरं पाण्याच्या फोर्सने बनवून अचानक तयार झालेलं आहे. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या भरपूर वाढत चालली. तारकर्लीला आल्यावर वॉटर स्पोर्ट्सचा हा अनुभव अजिबात चुकवू नका. बिनधास्तपणे या खेळांचा आनंद घ्या, कारण ही सर्व प्रशिक्षित आणि तरबेज युवकांची फौज आपली काळजी घेण्यास सदैव तत्पर असते. वॉटर स्पोर्ट झाल्यापासून या आयलंडची शोभा अजून वाढलेली आहे. अतिशय सुंदर. म्हणजे आपण कोकण म्हणजे फक्त निसर्ग माहिती आहे, पण कोकण म्हणजे वॉटर स्पोर्ट सुद्धा असू शकतं हे इकडे आल्यावर कळलं. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. काही मंडळी आयुष्यात इथे एकदा येतात, आल्यानंतर परत परत यावंसं वाटतं. आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा यावंसं वाटलं तर लक्षात ठेवा, कोकणातली ही निसर्गरम्य जागा. आजपर्यंत आपण केवळ पुस्तकातून ज्या काही गोष्टी वाचत होतो, म्हणजे सागराच्या खाली दडलेली जैविक संपत्ती, विविध वनस्पती, आज हे सारं उघड्या डोळ्यांनी बघण्याची सोय सुद्धा उपलब्ध झालेली आहे. आणि त्यालाच म्हटलं जातं स्नॉर्कलिंग. हे स्नॉर्कलिंग करताना विशेष प्रकारची तयारी करावी लागते. ही जी मंडळी आपण पाहत आहात ना, ही स्नॉर्कलिंगचा आनंद लुटतात. अर्थात यासाठी कुशल मार्गदर्शक देखील या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली आपल्याला स्नॉर्कलिंगची ही मजा लुटता येते. मानवाच्या प्रगतीचं हे बोलकं चित्र. मानवानं विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे ज्याप्रमाणे आकाशात उंच भरारी घेतली, त्याचप्रमाणे समुद्राचा तळही गाठला. आणि म्हणूनच आपण समुद्राच्या पोटात काय काय दडलंय याचं दर्शनही घेऊ शकतो. हा विलक्षण अनुभव आपण तारकर्लीला येऊन जरूर घेऊ शकता. तारकर्ली समुद्रावर जशी स्नॉर्केलिंगची व्यवस्था आहे, तशीच सिंधुदुर्ग किल्ल्यालगतही स्नॉर्कलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. इथं बोटीनं जायचं, विशिष्ट प्रकारचा चष्मा लावून समुद्राच्या पाण्यात तरंगत समुद्रातील खोलवर असलेले सुंदर मासे आणि जलचर प्राणी उघड्या डोळ्यांनी अगदी जवळून पाहायचे. तारकर्ली गावचं खास आकर्षण म्हणजे दूरवर पसरलेला समुद्र किनारा. वर निरभ्र आकाश आणि खाली 20 फुटापर्यंत खोलवर दिसणारा समुद्राचा तळ. इथला समुद्र आईसारखा मायाळू आहे. आपल्या लेकरांच्या उदरनिर्वाहाची तो पुरेपूर काळजी घेतो. त्यांच्या पदरात नवे जाळ्यात तो भरपूर मासळीचं दाण टाकतो. तारकर्लीचं निसर्ग सौंदर्य जसं कॅमेरात बंदिस्त होतं, तसंच हृदयात सुद्धा. आणि म्हणूनच एकदा एकटा आलेला पर्यटक इथे पुन्हा येतो आपल्या कुटुंबासोबत.
तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच आहे. सूर्यास्ताच्या वेळी समुद्राच्या पाण्यात प्रतिबिंबित होणाऱ्या त्याच्या छटा मन मोहून टाकतात. चित्रकार असो वा छायाचित्रकार, त्यांना तारकर्लीनं न खुणावलं तरच नवल. इथला सूर्यास्त कुणी डोळ्यात साठवून ठेवतात, तर कुणी छायाचित्रकार कॅमेऱ्यात टिपून घेतात. सूर्यदृष्टी आड झाल्यावर आता आपल्या शीतल प्रकाशानं आसमंत उजळून टाकण्यासाठी चंद्र सज्ज होतो. विलोभनीय तारकर्लीच्या समुद्र किनारी येऊन घेतलेलं चंद्रदर्शनही तितकंच लाजवाब, तितकंच मनमोहक. संध्याकाळची सुखद वेळ आणि तारकर्लीच्या समुद्र किनारी घालवलेला प्रत्येक क्षण मनाला विलक्षण आनंद देऊन जातो. जगप्रसिद्ध ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मालवणची आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याची अस्मिता असणारी छत्रपती शिवरायांची शिवलंका अर्थात किल्ले सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग पाहण्यापूर्वी ज्या गोष्टी किमान माहिती असायलाच हव्यात त्या हव्यातच. त्याशिवाय सिंधुदुर्ग पाहणं म्हणजे फक्त भ्रमंती होईल, तिला इतिहासाची श्रीमंती लाभली तर खरी मजा घेता येईल. मालवण बंदरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर भर समुद्रात कुरटे नावाच्या बेटावर छत्रपती शिवरायांच्या कल्पकतेची आणि दूरदर्शित्वाची साक्ष देत गेली 350 वर्ष सिंधुदुर्ग खंबीरपणे उभा आहे. चहूबाजूनी फेसाळणारा समुद्र, सभोवती अवघे खडक ठाण मांडून बसलेले, शत्रूला किनाऱ्याकडून आज शिरायला गती नाही. बलाढ्य जलदुर्गांचं पाठबळ लाभलं तर आरमाराची ताकद वाढेल. जुलमी आक्रमकांशी सामना करण्यास अशीच जागा हवी होती. या मोक्याच्या जागी 48 एकर क्षेत्रावर उत्कृष्ट जलदुर्ग बांधायला सुरतेहून आणलेलं धन सोबत होतच. शके 1586 दिनांक 25 नोव्हेंबर 1664 या सुदिनी शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधणीचा मुहूर्त केला. 500 पाथरवट, 200 लोहार, 3000 मजूर यांनी 3 वर्षे अव्याहत खपून चैत्र शुद्ध पौर्णिमा शके 1589 म्हणजेच 29 मार्च 1667 रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होऊन वास्तुशांत झाली. यावेळी शिवछत्रपती जातीनं हजर होते. एक अद्वितीय जलदुर्ग म्हणून आजही सिंधुदुर्गाची ख्याती आहे. कॉन्क्रीटच्या पायवाटेनं सरळ आत गेल्यावर श्री शिवछत्रपतींचे द्वितीय पुत्र राजाराम महाराजांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ 1695 साली या शिवनिर्मित दुर्गावर महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील एकमेव असं श्री शिवराजेश्वराचं म्हणजेच प्रत्यक्ष श्री शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलं आहे. ही शिवप्रतिमा येथील स्थानिक कोळ्याच्या वेशातली आहे, परंतु गळ्यातील कंठा आणि यज्ञोपवीत आणि हातापायातील सोन्याचे तोडे पाहता ही राजमूर्तीच आहे हे पटतं. सिंधुदुर्गाची तटबंदी 4 किलोमीटर घेराची आहे. 45 वाटा आणि तटबंदीस 42 बुरुज आहेत. पाण्याचे दगड शिशाचे उत्काम करून बसवलेले आहेत. यावरून त्या काळच्या वास्तुनिर्मितीचे विशेष अभ्यासता येतात. आज सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच मालवण शहराला शोभा आहे हे वास्तव समस्त शिवप्रेमी मालवणवासीय मान्य करतात. या ऐतिहासिक किल्ल्याच्या जतन संवर्धनासाठी आपण प्रत्येकानं जागरूक असायला हवं. मालवणच्या समुद्रातील उंचच उंच खडकांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची जबाबदारी आपल्या छातीवर पेलली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला या किल्ल्याचंच नाव देण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगभरातील पर्यटक मराठ्यांची शान असलेल्या या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. हा किल्ला इतका मजबूत आहे की आजही तो दिमाखानं उभा आहे. या किल्ल्याचे दरवाजे शक्कल लढवून बनवण्यात आले आहेत.
असं काही तंत्र वापरण्यात आलं आहे की शत्रूला सहजपणे किल्ल्यात शिरण्यासाठी वावच ठेवला नाही. येथील भिंतीवर शिवाजी महाराजांच्या बोटांचे ठसे अजूनही पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग किल्ला ही महाराष्ट्राची शान. पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतात. इथे जसे निसर्गप्रेमी येतात तसेच प्रेमीही येतात आणि या अभेद्य किल्ल्याला साक्ष ठेवून आपल्या प्रेमाच्या स्मृती आयुष्यभर जपून ठेवतात. तारकर्ली पर्यटनास येऊन सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन अवश्य घ्यावं. स्वतःची गाडी करून आपण या पर्यटनासाठी आला असाल आणि आपल्याला येथील स्थानांची माहिती असेल तर उत्तमच. अन्यथा एक स्थानिक माहितगार माणूस आपल्या सोबत घ्या जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल. स्वतःची गाडी नसेल तर रिसॉर्टहून आपण एखादी रिक्षा किंवा मोठी गाडीही बुक करू शकता. फक्त याची पूर्वसूचना सीव्ह्यू रिसॉर्टच्या व्यवस्थापकांना द्या. तर आपण या दिवसाची सुरुवात मालवणमधील प्रसिद्ध गणेश मंदिरात जाऊन गणेश दर्शनानं करूया. मेढा मालवण इथे हे गणेश मंदिर आहे. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांनी या मंदिराची स्थापना केली. स्वतः जयंतरावांनी जातीनं लक्ष घालून या मंदिराचं बांधकाम करून घेतलेलं आहे. मालवणचे सुपुत्र ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांची गणेश भक्ती त्यांना त्यांच्या आईकडून लाभली आहे असं ते मानतात. श्री गजाननावरील आपली नितांत श्रद्धा आणि आपल्या आईला दिलेला शब्द प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि समस्त गणेश भक्त आणि मालवण वासियांना सर्व क्षेत्रात गजाननाच्या कृपा प्रसादानं जय प्राप्त होण्यासाठी त्यांनी मूळ घर असलेल्या जागेवर श्री जय गणेशाची सिद्धी बुद्धी सहित सुवर्णमूर्ती स्थापली आहे. या मंदिराच्या आतील भागाच्या छतावर कोरीव काम केलेल्या 8 गणेशाच्या मूर्ती आहेत. या मंदिरात स्थापन केलेली गणेशाची संपूर्ण मूर्ती पंचधातूंची आणि सोन्याचा मुलामा दिलेली आहे. या मूर्तीच्या एका बाजूला सिद्धी आणि दुसऱ्या बाजूला बुद्धी आहे. या मंदिराचं बांधकाम अप्रतिम आणि उच्च दर्जाचं आहे. मंदिर छोटेखानी पण सुंदर आहे. मालवणच्या धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये आवर्जून पाहण्यासारखं हे मंदिर आहे. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील अष्टचक्र. या अष्टचक्रावर उभं राहून आपण आपल्या मनातली एखादी इच्छा व्यक्त केली तर श्री गणेश ती इच्छा पूर्ण करतो अशी भाविकांची नितांत श्रद्धा आहे. यानंतर आपण रॉक गार्डन पाहायला जाणार आहोत. मालवण शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर तहसीलदार कचेरीजवळ समुद्रकिनारी खडकात हे सुंदरसं रॉक गार्डन वसवलं आहे. संध्याकाळच्या रम्य वेळी निवांतपणाचे 4 क्षण घालवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं इथे आवर्जून येतात. पावसाळ्यात या ठिकाणचं समुद्र तांडव फार विलोभनीय असतं. त्यामुळेच पावसाळ्यात सुद्धा इथे पर्यटकांची गर्दी असते. इथून पुढे आपण जाऊया चिवला बीच पाहायला. आपण चिवला बीचवर पोहोचतो. मालवणमधला एक रम्य किनारा असं या चिवला बीचचं वर्णन करता येईल. MTDCनं या किनाऱ्यावर सुंदर गझिबो तयार केले आहेत. पर्यटकांना बसण्यासाठी बांबू आणि गवताच्या छपराची ही विशेष बैठक व्यवस्था आहे. इथून अथांग समुद्र पाहण्याची मजा काही न्यारीच आहे. चिवला बीच कडून निघाल्यावर संध्याकाळच्या वेळेस होणारा माशांचा लिलाव पाहायचा असेल तर मालवण बंदराकडे जायला हवं. हा लिलाव सकाळच्या वेळेसही पाहायला मिळतो.
रुपये 415 येथील बहुतांशी लोकांची गुजराण याच व्यवसायावर होत असते. हे सारं काही प्रत्यक्षात पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जरूर यायला हवं. त्यामुळे परतीच्या प्रवासाच्या दिवशी घाई नको असल्यास आपण मालवणमधील काही प्रसिद्ध अशा वस्तूंची अथवा खाद्यपदार्थांची खरेदी करायला हवी. मालवणी खाजं, मालवणचे प्रसिद्ध काजू, कोकम किंवा मसाले, तसेच खटखटे लाडू, आंबा, तसेच फणसपोळी, सुके मासे अशा अनेक गोष्टी आपण खरेदी करू शकता. मालवणकडून कोळंब पुलामार्गे प्रवास करताना एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. सर्वात आधी मालवण पासून 5 किलोमीटर अंतरावरील ओझर येथील ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊया. स्वामी ब्रह्मानंदांच्या वास्तव्यानं ही गुहा पावन झालेली आहे. इथे एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवता येते. यानंतर आम्ही निघतोय रेवंडी येथील देवी भद्रकालीच्या दर्शनाला. रेवंडी हे सुप्रसिद्ध मालवणी नाटककार आणि अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचं जन्मगाव. पाना फुलांच्या अप्रतिम सौंदर्याच्या सानिध्यात भाविक भक्तांचं मन शांत आणि प्रसन्न करणारं रेवंडी येथील भद्रकाली देवीचं मंदिर. भद्रकाली देवीची शांत सात्विक मूर्ती आणि सुंदर पाषाण पाहून मनात भक्तिभाव निर्माण होतो. भद्रकाली मंदिराभोवतीचा परिसर अतिशय शांत आहे. येथील नीरव शांतता मन मोहून घेते. हे देवस्थान जागृत देवस्थान असल्यामुळं अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात आणि देवीपुढे आपली गाराणी घालतात. भद्र म्हणजे शंकर भगवान आणि काली म्हणजे पार्वती माता. या दोघांच्या नावावरूनच या मंदिराचं नाव भद्रकाली मंदिर असं ठेवलं गेलं. रेवंडी येथील भद्रकाली देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण कांदळगाव येथील रामेश्वराचं दर्शन घेणार आहोत. कोकणात आचरा किंवा वेंगुर्ला अशा अनेक ठिकाणी रामेश्वराची मंदिरं आहेत. त्यापैकीच हे कांदळगावचं रामेश्वर मंदिर 350 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेलं मालवण पंचक्रोशीतलं हे एक स्वयंभू जागृत शिवमंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग उभारणीच्या वेळी आलेल्या अडचणी या देवाच्या कृपेनं दूर झाल्या असं येथील जाणकार सांगतात. शिवरायांनीच या स्थानाचा सर्वप्रथम जीर्णोद्धार केला. शिवकालीन मुख्य घुमटीत बदल न करता ती तशीच ठेवून मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे. शिवरायांची आठवण म्हणून मंदिरासमोरील पिंपळ पारावर शिवरायांचा मेघडंबरीत बसलेला पुतळा दिसतो. स्वयंभू आणि जागृत शिवस्थान म्हणून अत्यंत काटेकोरपणे पावित्र्य पाळून आजही मंदिर व्यवस्थापन ट्रस्ट येथील प्रथा परंपरा यथासांग पार पाडते. महाशिवरात्र, रामनवमी आणि दसरा या उत्सवांच्या वेळी येथील भक्तिमय वातावरण खरोखरच पाहण्यासारखं असतं. आता आपण जाऊया आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या दर्शनाला. मालवण पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंगणेवाडीची भराडी देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते यावर भाविक भक्तांचा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इथून अनेक भक्त फेब्रुवारी महिन्यात मोठ्या संख्येनं देवीच्या यात्रेसाठी या ठिकाणी येतात.